क्या बात है, काय मस्त चहा केलाय मी आज. बाबा असा चहा मी पण तुम्हाला बनवून देऊ शकते. नाही अश्विनी, तुला माहिती आहे ना, या वेळेत मला माझ्याच हातचा चहा लागतो. प्रकाश वाघमारे स्पेशल कडक चहा. अरे वा, देवाची वस्त्र वगैरे बनवणं बरी जमतात तुला. अहो बाबा बरी काय, सुरेख बनवली आहे ताईनी. बाबा आपण एक काम करूया का, सोसायटीच्या हस्तकला प्रदर्शनात ना आईंनी बनवलेली देवासाठी जी वस्त्र आहेत ना ती विकायला ठेवूया. हा चालेल. देवाची वस्त्र विकून पैसे कमवण्याची पद्धत तुझ्या माहेरी म्हात्र्यांच्यात असेल, आमच्यात वाघमारांच्यात नाही. जाऊ दे, जाऊन येतो. चला. आलो. काय ऐश्वर्या राईन मेकिंग का? शिल्पी हे का साधा गजरा आहे, तुला हवा असेल तर बनवते तुझ्यासाठी. आई बघ तिच्याकडे, ती काय कचरा माळणार आहे का? बाबा प्लीज. असू दे, माझी शिल्पी साडी नेसली ना की ऐश्वर्या रायलाही लाजवेल. पण तुझी आई रोज संध्याकाळी इतकी तयार होऊन बसते, पण मला तिच्यात काही फरक मात्र दिसत नाही. तुला फरक दिसावा म्हणून ती तयार होतच नाही ग. अहो काम झालं का? चहा दे मला. आल्या चहाची ऑर्डर. मौनव्रत झालंय का इकडे? गजरा वाया गेला. चहा. हो जाएगा रे सब. मयूर शिरा दे सर. अरे बापरे, त्या अरे वा, काय फक्कड शिरा झालाय. काय स्पेशल आज? यांचं एक महत्वाचं काम होणार होतं ना, म्हणून. मोठी डील झाली. अरे वा, तरीच म्हटलं हा शिरा इतका गोड कसा आज. बदाम बेदाणे घालून केलाय शिरा बाबा. मिशन पैशांची बचतला स्किप मारून. हा, याचा अर्थ डील फार मोठं होतं. आणि मोठं डील म्हणजे मोठं कमिशन, हा ना? कितीचं डील होतं श्रेयस? अरे सांग ना. तुम्हाला माझ्या तोंडून ऐकायचं ना बाबा. हो. अरे आनंदाची बातमी तू स्वतः सांगितली तर आनंदच होईल. चपाती वडा अश्विनी. हो, याला ना असुरी आनंद घेणे म्हणतात. म्हणजे बाबा तुम्हाला मजा येते का हे सगळं करून? नाही म्हणजे सगळ्यांना दाखवायचं मुलगा कसा नालायक आहे माझा. माझ्या थोबाडाकडे बघून कळतंय ना डील नाही झाली, तरी सुद्धा मुद्दाम डील 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 डील. हे अश्विनी, त्याला शिरा दे आणि चपाती पण दे. दे ग अश्विनी, एक वाटी शिरा दे. पाहिलं, हे खिचवणं असतं. अरे हाच म्हणाला ना शिरा दे म्हणून आणखी. अनबिलिव्हेबल. अरे एक डील नाही झालं तर दुसरं होईल, एवढं काय मनावर घ्यायचं. बरोबर आहे बाबा तुमचं. तुम्ही शेअर्स घेता पेपरवर, विकताही पेपरवर. नुकसान झाल्याचं दुःख हे तुम्हाला काय करणार हो?
मयू, बाबांना भाजी वाढ. नकोय मला. अहो तुम्ही आता जेवणावर राग का काढताय? तुम्ही पण छे छे, जेवणावर कसा राग काढणार? यांचं ऐकून जेवणावर राग काढायला लागलो ना तर झालं, आयुष्यभर उपाशीच राहावं लागेल मला. गोड गोड झाला शिरा. अहो मी काय म्हणते, तुम्ही एखादं काम करायचं ठरवलं ना तर ते कुणाला ना सांगत जाऊ नका. लोकांची नजर लागते आणि मग काम नाही होत. मी घरातच सांगितलं होतं ना. अरे यार, ही कट का करते माझे फोन? हो पण कुणालाच नाही सांगायचं. अगदी मलाही नाही सांगितलं तरी चालेल. मी अशा 50 डील क्रॅक करीन का? माझं डोकं फिरलं बाबांमुळे. जाऊ दे ना. अहो मी काय म्हणते, उद्या आपल्या मयूचा वाढदिवस आहे ना. तिची इच्छा होती, म्हणजे तिला तिच्या मित्रमैत्रिणींना ना मोठी पार्टी द्यायची आहे. आजकाल काय सगळेच देतात. ती मला म्हणाली बाबा नाही म्हणतील, पण मी तिला म्हंटल की बाबा का नाही म्हणतील, उलट ते म्हणतील की मी पैसे देतो, तुझ्या मित्रमैत्रिणींना मोठी पार्टी दे. हो ना? काही बोलतेस का ग? हा, कशाला पाहिजे अशा महागड्या पार्ट्या? आणि वय काय तिचं पार्ट्या करण्याला? अहो उद्या 18 वर्षाची होती ती. मग तर अजिबात नको. पुढे काय करायचंय त्याचा विचार करा ना. पार्ट्या कसल्या करताय? अहो पण मी काय म्हणते, अरे श्रेयस, अरे वहिनी काय म्हणता? मजेत. वहिनी, लोणचं आहे ना अप्रतिम झालं होतं. अहो बेस्ट फ्रेंडला पण काहीतरी शिकवा. कशाला? अहो तुम्हाला जेव्हा खावंसं वाटेल ना तेव्हा मला सांगा, मी करून देईन तुम्हाला. अहो काय वहिनी, तुम्ही इथे आहात तोपर्यंत ठीक आहे. आता काय बाबा, तुम्ही मोठ्या घरात जाणार. अहो आज तुमच्या साहेबांनी मोठं डील केलंय वहिनी. मी निघते, तुम्ही बोला. आयु, किती वाट बघायला लावलीस? फोन का कट केलीस माझे? काय झालं? बाबा काय म्हणाले सांग. बाबा काय म्हणाले मला सांग. मयू, आई, पार्टी होणार नसेल ना तर तू पिंपल राहू देत असा. त्याला व्हायचं तेव्हा होईल तो बरा. ए अगं जरा हळू बोला ना ग. गुड नाईट. तुला पण गुड नाईट. आई, काय आहे तुझं? उठ हो. एवढेच पुरणार आहेत की अजून हवेत? अगं बाबा हो म्हणाले. हो म्हणणारच होते. तू ना उगाच बाबांवर चिडचिड करतेस. पण तू कसं कन्व्हिन्स केलंस त्यांना? मी काहीच नाही म्हणाले. उलट तेच मला म्हणाले की आपल्या मयूचा 18वा वाढदिवस आहे, आपण मस्त साजरा करूया. खरंच असं म्हणाले ते? खूप प्रेम करतात ग तुझ्यावरती. आपल्या सगळ्यांसाठी ना त्यांचा जीव तुटतो बघ. तू चाल पुढं